हे पहा, जसं आपण फॉनिक साऊंड पाहतो, ए सेज अ, आ से बी सेज ब, तसंच मराठीमधून इंग्लिशमध्ये आपण पाहणार आहोत. हे पहा, ए आ डबल ए हेच आपण स्वर कशासाठी वापरतो? जे आपण काना, मात्रा, वेलांटी, उकार देतो त्याच्यासाठीच आपण काय वापरतो? स्वरचा उपयोग होतो. जसं की आता क आहे. सिंपल का घेतल्यावर आपला काय येणार? फक्त के येणार. पण त्याच कचा का घेतलं तर काय येणार? म्हणजे हा आला काय येतो? डबल ए. तसंच काला काय येणार? के डबल ए. की कचा तर के तसाच राहणार, पण ह्या डबल ईचा इथे उपयोग होणार की असं. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला काय पाठ करणं गरजेचं आहे? अगोदर तुम्हाला हा तक्ता पाठ करून घ्यावा लागेल. स्वर अ ए आ डबल ए ई आय ई डबल ई उ यू उ डबल ओ ए ई आई ए आय ओ ओ औ ए यू अम ए यम आहा ए एच ए आहा. अशा आपल्याला स्पेलिंग अगोदर पाठ करायचे, तेवढ्या स्वरच्याच. अगोदर जास्त काही करायचं नाही. अगोदर आपल्याला फक्त ह्या स्वरच्या स्पेलिंग पाठ करायच्या आहेत. एवढं झालं की मग आपण व्यंजन पाहणार आहोत. व्यंजनच्या स्पेलिंग. मग व्यंजनच्या स्पेलिंग झाल्यावर मग आपण पाहणार आहोत त्याच्या आपण स्पेलिंग कशा तयार करायच्या हे आपण नंतर पाहणार आहोत. अगोदर तुम्ही हे पाठ करून घेणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला पाठ झालंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे याचं पाठांतर.